श्रीरामपुरात बनावट विदेशी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। 1.46 लाखांचा मुद्देमाल जप्त। श्रीरामपूर येथील आशीर्वाद नगर परिसरात बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत इम्पिरियल ब्ल्यू आणि रॉयल स्टॅग या नामांकित ब्रँडच्या बनावट दारूच्या 117 बाटल्या तसेच एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत 1,46,515 रुपये इतकी आहे। माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य राजेश देशमुख, सह आयुक्त अंवद प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर, अधीक्षक प्रमोद सोनोने, अधीक्षक ऋषिकेश इंगळे तसेच उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। दिनांक 12 जून 2026 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आशीर्वाद नगर येथे छापा टाकण्यात आला। यावेळी पोपट भास्कर पवार हा इसम बनावट विदेशी दारू तयार करताना आढळून आला। त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। दरम्यान भरारी पथकाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील गोंधवणी, देवळाली प्रवरा आणि ममदापूर या अवैध हातभट्टी निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भागांची पाहणी केली असता तेथील हातभट्ट्या सध्या बंद असल्याचे निदर्शनास आले। तसेच ममदापूर, राजुरी तालुका राहाता आणि वारी तालुका कोपरगाव येथील ग्रामस्थ व सरपंचांसोबत संयुक्त बैठक घेऊन अवैध दारू व्यवसायापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले। ही कारवाई निरीक्षक SS हांडे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक SC वांडवेकर, PR गायकवाड तसेच SS गारडे, SA बटुळे, SM कासुळे, PV सागर, UD काळे, OB पालवे, GB ढेपले आणि BP काळे यांच्या पथकाने केली। राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की मद्य खरेदी करताना केवळ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावी। तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999, 8422-00-113 किंवा 0241-247-0860 वर संपर्क साधावा। अवैध मद्य व्यवसाय, वाहतूक, विक्री केंद्रे आणि अनधिकृत ढाब्यांवर सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे। राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 या कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे श्रीरामपूर शहराजवळील आदर्श नगर परिसरातील आरोपी पोपट भास्कर पवार याच्या घरी छापा घातला असता विविध ब्रँडच्या बनावट दारू मिळून आली। त्यामध्ये रॉयल स्टॅग व IV या ब्रँडच्या साठा मिळून आला। त्याचबरोबर एक दुचाकी वाहन TVS स्कूटर, आरोपीचा मोबाईल व रिकाम्या बाटल्या असा एकूण 1,46,815 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरच्या मिळालेला दारू ही बनावट आहे। या कार्यालयाकडील अँटम पार्क या मशीनच्या साहाय्याने त्याची तीव्रता मोजली असता ती 42.8 येणे अपेक्षित असताना ती 34.5 इतकी कमी तीव्रता आढळली, जेणे प्रथमदर्शनी ही दारू ही बनावट आहे हे सिद्ध झाले। तसेच सदरचा आरोपी विरुद्ध यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पुणेच्या पार्श्वभूमीवर सदरची दारू पिऊन दुर्घटना होऊ शकते या दृष्टीने या घटनेचा आम्ही सखोल तपास करत आहे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।